Good morning to all of you. Today we will see the figures of speech of poem number 5, 12th standard, Father Returning Home. Before that, I want to request you, please subscribe my channel, share it. Line number first, my father travels on the late evening train. Which is the figure of speech in this line? Alliteration is there because in this line, which sound repeats again and again? T sound repeats again and again. T in the travel and T in the train. Standing among silent commuters, the yellow light. Again, alliteration is there because in this line, S sound has been repeated. S in standing, S in silent. So that's why alliteration. Next line, suburbs slide past is unseeing eyes. Transferred epithet is there because the epithet unseeing has been transferred from the poet to his eyes. Unseeing eyes. हे जे काही आहे ते पोएटचं काम आहे, परंतु ते त्या पोएट वरून त्या आईज वर ट्रान्सफर्ड केलेलं आहे आणि म्हणून याला ट्रान्सफर्ड इपिथेट असा फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. Alliteration is also there because in this line sound yes has been repeated. Suburbs in yes, yes in suburbs, slide in yes in slide. Paradox is also there because the phrase unseeing eyes is a self-contradictory. If eyes are there, then how are they unseeing? डोळे आहेत तर ते अनसीइंग कसे असू शकतात? ठीक आहे, तो एक वेगळा सायंटिफिकली आपण विचार केला की जर समजा डोळे आहेत परंतु ते आंधळे आहेत, त्यांना दिसत नाहीत, त्या बाबतीत ठीक आहे. परंतु इथं एक पोएटिक याच्यामध्ये अनसीइंग आईज ते सगळे सबब्स जात आहेत स्लाइड सारखे मागे मागे, ते रोज पाहत आहेत, ते त्याला म्हटलेलं आहे आणि म्हणून त्याला अनसीइंग आईज म्हटलंय. डोळे आहेत तर ते पाहणार आहेत परंतु ते अनसीइंग नसणार आणि म्हणून पॅराडॉक्स विरोधाभास इथं होतो आहे. Personification is also there because suburbs are given animate quality of sliding past. Sliding एकामागून एक सरकणं. Suburbs हे त्यांना ही क्वालिटी देऊ केलेली आहे. सजीवांची क्वालिटी निर्जीवांना देऊ केलेली आहे आणि म्हणून स्लाइडिंग होणं हे माणसांचं काम आहे किंवा माणसं होतात, सजीव वस्तू होतात, परंतु सबब्स कसे होतील म्हणून पर्सॉनिफिकेशन. Next line, his shirts and pants are soggy and his black raincoat. Metaphor is there because here in this line the black raincoat is indirectly compared to bleakness of rainy day. हे जे काही इथं ब्लॅक रेनकोट आहे ते ब्लिकनेस ऑफ रेनी डे शी कंपेअर केलेली आहे इनडायरेक्टली आणि म्हणून मेटाफर. स्टेन्ड विथ मड अँड इज बॅक स्टफ्ड विथ बुक्स. Which figure of speech is there? Again alliteration because S sound has been repeated. Yes in stained, again yes in stuffed, so that's why alliteration. Next line, his eyes dimmed by age fade homeward through the humid monsoon light. Again transferred epithet is here because the epithet humid has been transferred from weather to night. Night humid nasnar, तो वेदर म्हणजे तो जो काही वेदर आहे तो ह्युमिड आहे, परंतु हे जे काही इपिथेट आहे ह्युमिड हे वेदरला पाहिजे होतं परंतु ते नाईटला गेलेलं आहे. सो दॅट्स वाय ट्रान्सफर्ड इपिथेट. मेटाफर इज ऑल्सो देअर बिकॉज द आईज दॅट फेड होमवर्ड आर इनडायरेक्टली कम्पेअर टू विअरीनेस. म्हणजे या ठिकाणी डोळे जे फेड आहेत, अंधुक आहेत आणि जे घराकडे येत आहेत त्याची कंपॅरिझन विअरीनेसची केलेली आहे. कंटाळवानं अगदी गळून गेलेलं याच्याशी ती केलेली आहे म्हणून मेटाफर. अलिटरेशन इज ऑल्सो देअर बिकॉज एच साऊंड हॅज बीन रिपीटेड. एच इन होमवर्ड, एच इन ह्युमिड, सो दॅट्स वाय अलिटरेशन. नेक्स्ट, नाउ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम लॉंग सेंटेन्स. सिमिली इज देअर. लाईक वापरलाय, पहिली गोष्ट म्हणजे लाईक वापरलाय, हे लक्षात ठेवायचं. लाईक वापरला आहे, सिमिली आहे.
लाईक आहे म्हणजे कंपॅरिझन असणारच आहे. द ऍक्शन ऑफ द फादर गेटिंग ऑफ फ्रॉम क्राउडेड ट्रेन इज डायरेक्टली कम्पेअर टू द वर्ड बीइंग ड्रॉप फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. म्हणजे एखादा सेंटेन्स मधून एक शब्द खाली गळावा त्याची कंपॅरिझन त्या वडिलांचे जे काही क्राऊड मधून ते एकटे खाली उतरलेत त्याच्याशी केलेली आहे. आणि म्हणून सिमिली आणि लाईक शब्द पण वापरलेला आहे, हे आपल्याला इथं दिसतंय. नेक्स्ट लाईन, ही हरीज across the length of the gray platform. Metaphor is there because the gray platform is indirectly compared to father's old age. प्लॅटफॉर्म ग्रे आहे आणि तो ग्रे कलर इथं त्या वडिलांच्या म्हातारपणाशी कंपेअर केलेली आहे. सो दॅट्स वाय मेटाफर. अलिटरेशन इज ऑल्सो देअर बिकॉज एच साऊंड हॅज बीन रिपीटेड. एच इन हरीज and again H in he, so that's why alliteration. Crosses the railway line enters the lane. Alliteration is there because in this sentence L sound repeats L in line, L in lane. Next sentence, his chappals are sticky with mud but he hurries onward. Alliteration is there because H sound repeated, H in hurries, again H in his, H in he, so that's why alliteration. Home again I see him drinking weak tea, eating a stale chapati, reading a book. Synecdoche is here because in this line chapati represents food. म्हणजे संपूर्ण याला संबोधित केलेलं असतं त्यावेळेस सिनेक्डकी होतो. मग इथं फूड चपाती म्हणजे अन्नाला रिप्रेझेंट केलेलं आहे, पूर्ण अन्न. आणि म्हणून या ठिकाणी सिनेक्डकी. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made world. Repetition is there because word man repeated. Man, see 2 times man is there, so that's why repetition. When only one word, one alphabet is repeated, then alliteration, and when word repeats, then repetition. Next line, the cold water running over his brown hands. ट्रान्सफर्ड इपिथेट. कारण या ठिकाणी ब्राऊन हे जे काही इपिथेट आहे ते माणसावरून त्याच्या हातावर गेलेलं आहे. ब्राऊन हा पूर्ण माणसाचा कलर असतो. ब्राऊन काय फक्त हाताचा, चेहऱ्याचा वेगळा, पायांचा वेगळा असा काही नसणार. म्हणून संपूर्ण माणसाचा तो कलर आणि त्याच्या माणसावरून ते हँडवर इपिथेट ते ट्रान्सफर केलेलं आहे आणि म्हणून ट्रान्सफर्ड इपिथेट. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज wrist. Synecdoche is there because in this line the graying hair represents the old age of father. कारण संपूर्ण म्हातारपणाला ते ग्रेइंग हेअर्स रिप्रेझेंट्स करतात. फक्त त्यांच्या त्या हातासाठी नाहीये, तर ते ग्रेइंग हेअर्स म्हणजे त्यांचं संपूर्ण ते म्हातारपण. आणि जेव्हा असं संपूर्ण याला संबोधित केलेलं असतं त्यावेळेस ते सिनेक्डकी हा फिगर ऑफ स्पीच होतो. अलिटरेशन इज ऑल्सो देअर बिकॉज H sound repeats, has been repeated. H in hair and again H in his, so that's why alliteration. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. Synecdoche is there because in this line the jokes and secrets represents the details of the children's lives. म्हणजे jokes आणि secrets हे काही फक्त त्यांच्या घरासाठी नाहीये की ते चिल्ड्रनचं पूर्ण जीवन याच्याशी ते आहे. कारण जोक्स म्हणजे स्वच्छंदी जीवन, सिक्रेट्स हे या दोन जे काही वर्ड्स आहेत त्याच्यावरून त्या मुलांचं संपूर्ण लाईव्ह इथं आपल्या समोर येतं, संपूर्ण जीवन समोर येतं. आणि म्हणून जेव्हा संपूर्ण याला संबोधित केलेलं असतं तेव्हा सिनेक्डकी हा फिगर ऑफ स्पीच होतो. अलिटरेशन इज ऑल्सो देअर बिकॉज एच साऊंड अँड एस साऊंड हॅज बीन रिपीटेड. सी एस इन सलन, एस इन शेअर, एस इन सिक्रेट्स, and H in his, H in have, H in him, so that's why alliteration. Next line, listening to the static on the radio dreaming, onomatopoeia. Because the word static it means passive, indicate sound. जेव्हा रेडिओ मधून तसा असा आवाज येतो की ज्याच्याने असा पॅसिव्ह असतो तो एकदम, ज्याच्याने झोप लागायला लागेल आणि तो साऊंड आहे तो. आणि जेव्हा साऊंड क्रिएट होतो शब्दामधून त्यावेळेस ओनोमोटोपिया हा अलंकार असतो. याला मराठीत आपण ध्वनिनुकरण अलंकार असं म्हणत असतो. आता याची रायमिंग वर्ड्स पाहूया आपण. देयर आर नो रायमिंग वर्ड्स, सो दिस पोएम इज वी कॅन से फ्री वर्स.
याला आपण फ्री वर्स असं म्हणूया. मग रायमिंग स्कीम, इफ देर आर नो रायमिंग वर्ड्स देन देर इज नो रायमिंग स्कीम. जर आपल्याला म्हणजे सांगायलाच गेलं तर या ठिकाणी आपल्याला 12 लाईन्स या पहिल्या स्टांजामध्ये दिसत आहेत. 12 लाईन्स आर इन फर्स्ट स्टांजा. आणि जर तसं जर आपण इथं रायमिंग वर्ड्सच नाही आहेत म्हणून ते ABCDEFGHIJK वगैरे असं येईल, परंतु तशी रायमिंग स्कीम आपल्याला लिहिता येणार नाही आणि म्हणून फ्री वर्स म्हटल्यानंतर रायमिंग स्कीमचा प्रश्न तिथं येत नाही. या पद्धतीने आपण आजची 5वी पोएम फिगर ऑफ स्पीच साठी संपवलेली आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या 6व्या पोएम मध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांना फिगर्स ऑफ स्पीच कळतील. थँक्यू.